सुरुवात आम्ही केली होती साधारणतः वर्षाला 1,00,000 रुपये टर्नओव्हरपासून. तर मागच्या 8 वर्षांमध्ये आम्ही हा सेट करण्यात किंवा टर्नओव्हर पूर्ण यूज करून मशिनरी डेव्हलप करण्यात जो एफर्ट्स लावलेत त्याचा परिणाम आम्हाला मागच्या 2 वर्षात दिसला आहे. आता साधारणतः आम्ही 2 करोड टर्नओव्हर क्रॉस केला आहे. आपली संस्कृती आणि आयुर्वेद हे दोन्ही एकमेकांना खूप असं घनिष्ठ चिटकलेले आहेत. आपल्या वाडवडिलांना आपल्या घरात तुम्हाला माहिती असेल की आपल्या घरात प्रत्येक आजी आजोबा होते. त्यांना माहिती होतं की एखाद्या लहान बाळाचं पोट फुगलं तर त्याच्या पोटावर थोडंसं हिंग लावायचं किंवा बाळ हरडा उघळून द्यायचा. ह्या आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या, त्या आपण सोडल्यात. स्वदेशी वस्तू बनवणं, स्वदेशी वस्तूंचा उपयोग करणं याच्यावर गव्हर्नमेंटचा खूप भर आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या तरुणामध्ये ती एनर्जी आहे की जो नवीन व्यवसाय उभा करू शकतो. प्रत्येकाने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी छोट्याशा कुठल्याही गोष्टीची, भलेही ती अगरबत्ती असू द्यात किंवा शेणाची गोवरी असू द्यात, प्रत्येकाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भविष्य खूप मोठं आहे. आपल्याला मोबाईलमुळे किंवा डिजिटल जे म्हणतो आपण डिजिटल मार्केटिंग वगैरे, त्याच्यामुळे खूप मोठं मार्केट उभं झालेलं आहे. अख्खं जग हे आपलं मार्केट आहे. आपण करू तेवढं कमी आहे. नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद या स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी निघालोय निवासाच्या दिशेने. तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर समजेलच, परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चल तर आपल्या या स्टार्टअपच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता जवळजवळ जुन्नर ते नेवासा असा 5 ते 6 तासांचा प्रवास करून मी आलोय ब्रह्मनाथ फार्मा या कंपनीला भेट देण्यासाठी. ही कंपनी मागच्या 10 वर्षांपासून ज्या काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या आयुर्वेदिक वनस्पतींवर प्रोसेसिंग करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स तयार करते. आणि खरंच त्यांच्या या स्टार्टअपमुळे आज अनेक लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या कंपनीत औषधी वनस्पती गोळा करण्यापासून ते फायनल प्रोडक्ट बनवण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस कशी चालते हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचप्रमाणे या कंपनीची संपूर्ण जर्नी, संपूर्ण प्रवास कसा होता हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. परंतु त्या अगोदर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज मी आलोय ब्रह्मनाथ फार्मा या कंपनीला भेट देण्यासाठी आणि या कंपनीचे डायरेक्टर पारस सर आत्ता आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? व्यवस्थित, एकदम मजेत. तुम्ही कसे आहात सर? मी पण एकदम मजेत आहे सर. सर, सर्वप्रथम तर आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुमची ओळख करून द्या आणि आपल्या ब्रह्मनाथ फार्मा ही कंपनी नक्की काय करते त्याबद्दल एक सांगा. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर पारस गोलेचा, मी या कंपनीचा डायरेक्टर आहे. आम्ही ब्रह्मनाथ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या अंडर आयुर्वेदिक मेडिसिनचं मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी करत असतो. हे लोकेशन आपलं टोटल 18 एकराचं शेती, हर्बल आपण फार्मिंग म्हणू शकतो त्याला. त्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड आणि त्यांपासून आयुर्वेदिक औषधे निर्माण हे दोन्ही एकत्रित संयुक्ताने करत असतो. किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय करतोय? सुरुवातीला आम्ही 2015 साली हे सगळं चालू केलं, ज्यावेळेस आमचं MD चालू होतं आयुर्वेदामध्ये. तर त्यावेळेस असं प्रकर्षाने जाणवलं की आयुर्वेदामध्ये विद्यार्थी तर खूप आहे, वैद्यही खूप निर्माण होत आहेत, प्रत्येकाला आयुर्वेदिक औषधी घेण्याची इच्छाही आहे, परंतु योग्य प्रकारची आयुर्वेदिक औषधी ही बाजारात मिळणं किंवा आयुर्वेदिक वनस्पती ह्या योग्य क्वालिटीच्या मिळणं हे थोडंसं मुश्किल होत चाललं आहे मास प्रोडक्शनमुळे. त्यामुळे आम्ही हे ठरवलं होतं की आपल्याला आपलं कल्टिवेशनपासून ते फायनल प्रोडक्टपर्यंत हे आपल्या इथे इन हाऊस प्रोसेसिंग करायचं, जेणेकरून आयुर्वेदिक वनस्पतींपासून आपण जे औषधी बनवणार आहोत ते योग्य क्वालिटीच्या, योग्य दर्जाच्या तयार होतील.
त्यासाठी 2015 साली आम्ही सुरू केलं. साधारणतः आज 10 वर्ष झालीत. हा आज डोलारा उभा आहे. हीच कॉन्सेप्ट का निवडली तुम्ही, म्हणजे ह्याच्या मागची प्रॉपर संकल्पना जी आहे ती काय आहे तुमची? साधारणतः सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस हे खूप महत्त्वाचं असतं की तुमच्या हातात योग्य औषध असणं आणि ते अयोग्य औषधाची गरज पूर्ण करणं हे बरेचसे आत्ताचे वैद्य जे आहेत, जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत, त्यांना माहिती आहे की स्वतः आपण जेव्हा आयुर्वेदिक औषध आपल्याकडे क्लिनिकमध्ये बनवतो किंवा वैद्य त्याच्या हाताने बनवतं तर त्याचं महत्त्व किती असतं ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो किंवा ते रुग्णांना देतं. तर ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवल्यामुळे आज आम्हाला असं म्हणजे वाटलं की आपण हे आयुर्वेदिक औषधं आपण स्वतः बनवायला हवीत आणि ती वैद्यांना पुरवायला हवीत, जेणेकरून हे नैसर्गिक वातावरणात जे आपण प्युअर क्वालिटीची किंवा उच्च दर्जाची जी औषधं बनवणार आहोत याचा लाभ सगळ्यांना मिळेल. ज्यावेळेस तुम्ही ठरवलं का आता आपण मेडिसिन्स बनवायची म्हणजे आयुर्वेदिक औषधे बनवायची, मग ते बनवण्यासाठी काही मशीन्स लागतात किंवा कशा प्रकारे ते बनवलं जातं किंवा आपण कशा प्रकारे याचा प्लांट सेटअप करू शकतो, तर सुरुवातीचा तो टप्पा कसा होता तुमचा? आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सुरुवातीला हा जो काळ असतो ना, ज्यावेळेस आपण एखादा उद्योग उभा करतो किंवा एखाद्या बिझनेसची जी आयडिया डोक्यात असते आणि तिला पूर्ण करायचं असतं किंवा पहिला टप्पा ज्यावेळेस पार करायचा असतो त्यावेळेस गायडन्स खूप महत्त्वाचा असतो, मेंटॉर खूप महत्त्वाचा असतो आणि आम्हाला तो मिळाला नाही साधारणतः. तर मग त्यामुळे कुठलं मशीन घेतलं पाहिजे आयुर्वेदिक औषध बनवायला, आपल्याला जुनी पद्धत म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जी आलेली आहे किंवा वेदांपासून किंवा जुन्या संहितांमध्ये जे मशीन्स सांगितलेलं आहे त्या आणि आत्ताचे जे यंत्र आहेत किंवा यांची सांगड घालून आपल्याला कसं आयुर्वेदिक औषधं ही चांगल्या दर्जाची बनवता येतील त्याचा विचार थोडंसं करणं खूप मुश्किल गेलं, कारण मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप वेगळी आहे आणि जुनी जी यंत्र आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली ती वेगळी. तर दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही बरेचसे प्रयोग करून वेगवेगळे यंत्र विकत घेतली, मशीन्स विकत घेतल्या, त्यांमध्ये बरेचसे मॉडिफिकेशन्स केले. परंतु या काळात बरेचसे यश अपयश या दोन्ही गोष्टी येत गेल्या. बरेच वेळा असं पण झालं की बरेच चुकीच्या मशीन आमच्याकडे येऊन गळ्यातही पडल्या, तिथे बरेच पैसाही वाया गेला, वेळही वाया गेला आणि त्यांची कॅपॅसिटी आम्हाला यूजही करता नाही आली. परंतु व्यक्ती अनुभवातून शिकतो, त्यामुळे मग ह्या गोष्टींचा आम्हाला खूप फायदा झाला. आज त्यामुळे असं आहे की या मागील 10 वर्षांपासून आजपर्यंत हा जो प्रवास झालेला आहे यामुळे आम्हाला एक गोष्ट पक्की माहिती झालेली की कुठली मशीन आयुर्वेदामध्ये टॅबलेट्स बनवण्यासाठी योग्य आहे, कुठली मशीन ऑइल ग्रोथ बनवण्यासाठी, तेलं बनवण्यासाठी योग्य आहे. त्यामुळं हा प्रवास आता चांगला वाटतं की आधी जे स्ट्रगल झालं त्यामुळे हे ज्ञान आता पुढे फायद्याचं ठरू शकतं. जसं की तुम्ही आत्ताच पैशांचं बोलले की तुमचं मध्यंतरी खूप पैशांचं नुकसान झालं, तर प्रत्येक व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचं सर असते कॅपिटल किंवा भांडवल. तर ते सुरुवातीच्या काळात भांडवल कसं उभं केलं होतं तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत आम्ही जो व्यवसाय उभा केला आहे तर त्याच्यातून जो काही अर्थार्जन होतं आहे त्याच्यातून आम्ही बाहेर पैसा काढलेला नाही, आम्ही तो डेव्हलपमेंटमध्येच टाकतो आहे. कारण कॅपॅसिटी वाढवणं आणि पुढील जे दिशा आहे व्यवसायाची ही ठरवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा. मग याचं जे पूर्ण प्लॅनिंग हे सुरुवातीपासून तुम्हाला करावं लागतं. बेसिक इनिशियली तुम्हाला 20 ते 25 लाखांची इन्व्हेस्टमेंट हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गरजेची असते. परंतु हे ठरतं तुमच्या कॅपॅसिटीवर, तुम्हाला किती मोठं करायचं आहे, किती प्रपोर्शनमध्ये तुम्हाला औषधं बनवायचे आहेत आणि तुमचा सेल जो जिथे करायचा आहे तो एरिया किती मोठा आहे, सेलिंग टार्गेट आपण जो म्हणतो त्यानुसार तुमची कॅपॅसिटी ठरते. तर साधारणतः 20 ते 25 लाखापासून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. सर आता थोडंसं आपल्या फॅक्टरीकडे येऊयात. तर आपल्या फॅक्टरीमध्ये जे काही मेडिसिन्स बनतात म्हणजे रॉ मटेरियल कलेक्ट करण्यापासून ते फायनल प्रोडक्ट बनण्यापर्यंत जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे? मला सगळ्यांना खूप सांगायला आवडेल की आम्ही खूप भाग्यशाली आहोत. हे जे आमचं स्थान आहे याच्या बाजूलाच प्रवरा नदी वाहते. तर प्रवरा नदीच्या दोन्ही बाजूला खूप झाडी किंवा एक असा परिसर आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक वनस्पती मिळतात. फक्त आपलं थोडंसं शोधावं लागतं. मग आम्ही सुरुवातीला काय केलं की प्रत्येक जे काही वनस्पती आहे त्याचं टॅगिंग करणं, लोकेशन फिक्स करणं आणि तिथे किती प्रमाणात उगवते, त्याला कोणती सॉईल म्हणजे आपल्याकडची माती ही त्याला अनुकूल आहे की नाही आणि मग त्यानुसार त्यांचं कल्टिवेशन करणं हे बेसिक आम्ही सुरू केलं. त्याचसोबत आम्ही देशी गायींची गोशाळा इथे सुरू केली. त्यांचंच दूध, तूप आणि शेण वगैरे हे खत म्हणून त्या कल्टिवेशन जे आम्ही प्लॉटिंग करतो आहे त्याच्यामध्ये यूज करायला सुरुवात केली. सॅम्पलिंग्स आमचे फिक्स केले की कुठलं हर्ब्स हे चांगलं इथे डेव्हलप होतं आहे आणि त्याच्यापासून आपण कोणतं मेडिसिन्स बनवू शकतो आणि जे मेडिसिन जास्त पोटेंट असेल, जे मार्केटमध्ये इझिली कमी रेटमध्ये
आणि खूप चांगल्या प्रतीने उपलब्ध करू शकतो आपण आणि त्याचे रिझल्ट्स हे उत्तम येतील हे बघून आम्ही ही सायकल ठरवली. तर आता आम्ही साधारणतः आमच्याकडे जवळजवळ 150च्या वरती वनस्पती आहेत ज्यांचं आम्ही कल्टिवेशन करतो, संगोपन करतो आणि आपल्या आजूबाजूला काही अशा वनस्पती आहेत ज्यांचं आम्ही हार्वेस्टिंग करतो, ज्या खूप मोठ्या प्रमाणात इथे उगवतात. सीझन वाईज त्यांचं कलेक्शन केलं जातं, त्यांना शेड ड्राय केलं जातं. शेड ड्राय म्हणजे छायाशुष्क म्हणतो आपण, सावलीत त्यांना वाळवलं जातं, तर प्रिझर्व केले जातात आणि ज्यानुसार आपल्या ऑर्डर्स चालतील त्यानुसार आपण त्यांचं पावडर करणं, त्यानंतर त्यांचं ग्राइंडिंग करणं, त्यांना विविध आयुर्वेदिक मेथड जे असतात जसं भावना देणं आहे आणि त्यानंतर त्यांचं तेल घृत निर्माण आहेत, काहींची आपण औषधं टॅबलेट बनवतो, काहींचे आसवारिष्ट बनवतो, काहींचे क्रीम्स बनवतो, मॉडर्न फॉर्म्युलेशनसुद्धा ऑइंटमेंट वगैरे आपण बनवतो, लिनिमेंट बनवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यावर डिपेंड करतात आणि हळूहळू आपण ते पार करतो. कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आता आपल्या कंपनीमध्ये तयार होतात? आपल्याकडे साधारणतः आता जवळजवळ 300च्या वरती प्रोडक्ट बनतात. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की छोट्याशा गावात आम्ही जो काही उद्योग चालू केला आहे, आज त्या उद्योगाच्या मार्फत आम्ही साधारणतः 22 ते 25 कंपन्यांना आज आयुर्वेदिक औषधं पुरवतो आहे. थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग आपण ज्याला म्हणतो, व्हाईट लेबलिंग आणि थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. आत्ता आमचे प्रोडक्ट काही US आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये पण जात आहेत. त्यानंतर त्याच्यासोबतच आता हे 300च्या वरती जे प्रोडक्ट आहेत अख्ख्या भारतभर आपण सप्लाय करतो. सर, आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत किंवा ज्या आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवतात, मग त्या तुलनेत आपलेच प्रोडक्ट का कस्टमरने घेतले पाहिजे? येस, मी असं म्हणत नाही की आपलेच प्रोडक्ट का म्हणजे घ्यायला हवेत किंवा का घेतले पाहिजेत. एक तुम्हाला जर ऑथेंटिसिटी हवी आहे, योग्य प्रोडक्ट हवं आहे, तर सगळं तर आम्ही बनवत नाही आहे. आयुर्वेदामध्ये हजारो औषधी सांगितलेल्या आहेत, त्या आम्हाला बनवणं शक्य नाही आहे. परंतु ज्या वनस्पती आमच्याकडे उगत आहेत किंवा ज्या वनस्पती आपण स्वतः इथे कलेक्ट करतोय, त्यांच्यामुळे आम्ही तुम्हाला ॲश्युरिटी देऊ शकतो की हे प्रोडक्ट तुम्हाला क्वालिटीचं आहे आणि ते रिझल्ट देऊ शकतं. आणि आज आयुर्वेदाकडे लोकांचं बघण्याचा कल खूप बदललेला आहे. कोविडनंतर लोक आयुर्वेदिक फॉलो करत आहेत. असं होऊ नये की मी आयुर्वेदिक घेतलं आणि मला रिझल्ट आले नाही आणि मग आयुर्वेदावरचा विश्वास कमी होत गेला. तर हा बराच वेळा थोडंसं मिसअंडरस्टँडिंगचा किंवा कमी क्वालिटीच्या असलेल्या औषधांमुळे होतं. तर आमचे जे प्रोडक्ट आहेत ते अशा पद्धतीने बनवलेले आहेत, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेले आहेत की जे रिझल्ट ओरिएंटेड असतील. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपासून ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने फक्त त्याला मॉडर्न टच देऊन आपण बनवलेले आहेत. सर, तसं पाहायला गेलं तर आयुर्वेदा ही एक परंपरा आहे आपली, तर ही ट्रेडिशनल मेथड कशा प्रकारे जपली गेली पाहिजे आणि आयुर्वेदिक वनस्पती आणि त्याच्या मेडिसिन्सचा कितपत फायदा आहे आपल्या शरीराला? तसं जर बघायला गेलं तर आपली संस्कृती आणि आयुर्वेद हे दोन्ही एकमेकांना खूप असं घनिष्ठ चिटकलेले आहेत. आपल्या वाडवडिलांना आपल्या घरात तुम्हाला आता माहिती असेल की आपल्या घरात प्रत्येक आजी आजोबा होते, त्यांना माहिती होतं की एखाद्या लहान बाळाचं पोट फुगलं तर त्याच्या पोटावर थोडंसं हिंग लावायचं किंवा बाळ हरडा उघडून द्यायचा. ह्या आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या, त्या आपण सोडल्यात. आयुर्वेद हा असा आहे की तुमची संस्कृती आहे. तुम्ही जेवढं त्याला जपाल किंवा त्याला पालन करून तुमचं चालाल तेवढं तुमचं आयुष्य सुधारेल, तुमचं आरोग्य सुधारेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रोगांपासून दूर राहाल. हे आपल्या घरातलं आहे, तेच फक्त आपण विसरलो आहे. त्यालाच फक्त आपल्याला पुन्हा आपल्या घरात आणायचं आहे. आपल्या आजूबाजूला नाही काही तर तुम्ही नुसतं वळून जरी बघितलं तर एक 50 ते 60 आयुर्वेदिक वनस्पती ह्या आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नाही किंवा त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याला माहीत नाही. लोक आधी जुन्या काळात सराट्याची भाजी खायची, ती सांधेदुखीवर किंवा याच्यावर चालायची. किंवा बऱ्याच जणांना आता आपण धनगर समाजाचे जे मेंढपाळ आहेत त्यांना जरी विचारलं तर गुळवेल काय असते ते पटकन सांगून जातात, नाही ती लिव्हरवर खूप चांगलं काम करतात किंवा तापेत खूप चांगलं करतात. हे आपल्याकडचं आहे, हजारो वर्षांपासून टाईम टेस्टेड जे म्हणतो आपण, हजारो रुग्णांवर यूज करून वापरून सिद्ध करून बनवत आलेली औषधं आहेत. ही आपली संस्कृती ही आपण जपली पाहिजे आणि त्याचा आपण जर आपल्या आयुष्यात समावेश केला तर नक्की त्याचा खूप फायदा होतो. आणि आपल्या कंपनीमध्ये जे मेडिसिन्स तयार होतात ते तयार होत असताना आपण हायजीन आणि त्याचा दर्जा कशा प्रकारे मेंटेन करतोय? आता प्रत्येक मेडिसिन हे आपण म्हणजे आमचा दृष्टिकोन हा आयुर्वेदिक पद्धतीने असतो बघण्याचा आणि मॉडर्न पद्धतीने. त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने ज्या काही पंचभौतिक परीक्षा सांगितलेल्या आहेत, शब्द रूप स्पर्श, याचं देखील आपण तिथं उपयोग करतोय. ज्या वेळेस आपण मेडिसिन बनवतोय, एक आयुर्वेदिक तज्ज्ञ जो आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो स्वतः त्या ठिकाणी उभा असतो. तो औषधी कलेक्ट करण्यापासून ते ती औषधी सुकवून त्याच्यापासून औषध तयार करण्यापर्यंत तो त्या पद्धतीने प्रत्येक स्टेजवर त्याची क्वालिटी चेक करत असतो की आयुर्वेदामध्ये ज्या सिद्धी परीक्षा सांगितलेल्या आहेत
की तेल जर सिद्ध झालं तर एखादी वात घेऊन ती त्याच्यात बुडवून आपण जर पेटवली तर चरचर आवाज नाही झाला पाहिजे. ही सिंपल परीक्षा आहे. आणि गावंढळ भाषेत आपण म्हणतो की पाणी असलं तर चरचर वाचलं तेलामध्ये. ती परीक्षा जर पास झाली तर तेल सिद्ध झालं. सायमल्टेनियसली आपण मॉडर्न मेथड सुद्धा कंटिन्युअसली यूज करतो. आपल्याकडे वेल डेव्हलप लॅब आहे जी GMP सर्टिफाईड आहे. ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो किंवा थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यांना ह्या लॅबचे सर्टिफिकेशन खूप गरजेचे असतात. तर मग आपल्याकडे आयुर्वेद आणि मॉडर्न मेथड्स या दोघांचा संयोग करून आपण वेगवेगळ्या टेस्ट वापरून प्रत्येक लेवलवर टेस्टिंग करून मग ते फायनल प्रोडक्ट फायनल करत असतो, ज्याचं योग्य पद्धतीने पॅकिंग करून मग ते मार्केटला आपण देतो. पुन्हा एकदा थोडंसं आपल्या फॅक्टरीकडे येऊयात, कंपनीकडे येऊयात. आता कंपनीमध्ये किती वर्कर्स आहेत आणि प्रोडक्शन किती निघतंय? मला सांगायला आवडेल की आत्ता जी माझी टीम आहे ती साधारणतः 18 ते 20 जणांची आमची टीम आहे. 2 शिफ्टमध्ये आमचं काम चालतं आहे. आत्ता आमच्याकडे साधारणतः 6 सेक्शन्स आहेत. चूर्ण, अवलेह, टॅबलेट, तेल, घृत, ऑइंटमेंट, या सगळ्या सेक्शन्समध्ये हे 20 जण काम करत असतात आणि हे हायली स्किल्ड झालेले आहेत. आणि अभिमानाची गोष्ट की गावातले जे विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत ते या ठिकाणी शिकलेत. त्यांनीच ह्या कला अवगत करून घेतल्या. इव्हन वनस्पती निवडणे, बघणे, ओळखणे आणि त्यांच्यापासून औषध निर्माण करणे, प्रत्येक स्टेजवर काय काय परीक्षा आपण घेतल्या पाहिजे हे ते शिकलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. तर आत्ता ही आमची 18 ते 20 जणांची टीम अविरतपणे औषध निर्मितीचं कार्य करते आणि आम्ही आत्ता साधारणतः 22 कंपन्यांना सप्लाय करतो आहे. खूप छान प्रकारे तुम्ही तुमचा हा व्यवसाय डेव्हलप केला आहे. अनेक लोकांना यामुळे फायदा तर होतच आहे. तर ह्या व्यवसायाला घेऊन तुमचं भविष्यातलं नियोजन काय? सर असं आहे की स्काय इज द लिमिट असं आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, ते भलेही ते तुम्ही प्लास्टिकचं करूयात किंवा आयुर्वेदिक वनस्पतींचे मार्फत बनवलेल्या आयुर्वेदिक औषधांचं असू द्या, हर्बल जे काही प्रोडक्ट आहे आज आयुर्वेदामार्फत जे काही ऑल ओव्हर वर्ल्ड एक्सपोर्ट होतो आहे तो साधारणतः $24 बिलियन आज सेल आहे जगामध्ये आणि हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेद क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात पसरतं आहे. सगळ्यात मोठं मार्केट आपला स्वतः हा भारत देश आहे. आपली संस्कृती आता जागी होते. आपण सगळे त्या गोष्टींचा विचार करून आयुर्वेद आपल्या डेली रुटीनमध्ये मिक्स करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाच्या घरात आता त्रिफळा चूर्ण किंवा आवळा चूर्ण किंवा आवळा ज्यूस हे सापडतं आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं आयुर्वेद क्षेत्राला मरण नाही आहे. पुढचे 25 वर्ष हे आयुर्वेदाचे. सर, आपले व्ह्युअर्स जे आहेत ना त्यांना जशी कंपनी पाहायला आवडते तसा टर्नओव्हर देखील ऐकायला आवडतो. तर आपल्या कंपनीचा आता वार्षिक टर्नओव्हर किती आहे? सुरुवात आम्ही केली होती साधारणतः वर्षाला ₹1 लाख टर्नओव्हरपासून. तर मागच्या 8 वर्षांमध्ये आम्ही हा सेट करण्यात किंवा टर्नओव्हर पूर्ण यूज करून मशिनरी डेव्हलप करण्यात जो एफर्ट्स लावलेत त्याचा परिणाम आम्हाला मागच्या 2 वर्षात दिसला आहे. आत्ता साधारणतः आम्ही 2 करोड टर्नओव्हर क्रॉस केला आहे आणि भविष्यात हे सर्वांच्या सहकार्याने हा थोडासा अजून जाण्याची शक्यता आहे. जे तुम्ही तर तुमचा स्टार्टअप ग्रो केला आहे, पण आता जे तरुण आहे ज्यांना स्वतःचा स्टार्टअप उभा करायचा आहे किंवा ग्रो करायचा आहे अशा तरुणांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन करण्यापेक्षा एकच माझा अनुभव सांगू शकेल की गव्हर्नमेंट आत्ता आपल्या सर्वांना खूप साथ देत आहे. आपल्याला म्हणजे स्वदेशी वस्तू बनवणं, स्वदेशी वस्तूंचा उपयोग करणं याच्यावर गव्हर्नमेंटचा खूप भर आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या तरुणामध्ये ती एनर्जी आहे की जो नवीन व्यवसाय उभा करू शकतो. प्रत्येकाने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी छोट्याशा कुठल्याही गोष्टीची, भलेही ती अगरबत्ती असू द्यात किंवा शेणाची गोवरी असू द्यात, प्रत्येकाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भविष्य खूप मोठं आहे. आपल्याला मोबाईलमुळे किंवा डिजिटल जे म्हणतो आपण डिजिटल मार्केटिंग वगैरे त्याच्यामुळे खूप मोठं मार्केट उभं झालेलं आहे. अख्खं जग हे आपलं मार्केट आहे. आपण करू तेवढं कमी आहे. सर, तुम्ही आज खूप मोलाचं मार्गदर्शन मला आणि आमच्या व्ह्युअर्सला केलं आहे. तुमच्याबरोबर बोलून मला खूप भारी वाटलं आहे. तर मंडळी, सरांचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद.